नमस्कार, मी भीमराव कराळे पाटील, BKP24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, महाराष्ट्र राज्याचे दबंग अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या पथकावरती हल्ला झाला, गोळीबार झाला। आता हा गोळीबार कोणी घडवून आणला? जेव्हापासून तुकाराम मुंढे यांची FDI पदी निवड झाली, FDA पदी, तेव्हापासून त्यांनी कारवाईचा धडाका सुरू केलेला आहे। या खात्याचे मंत्री नरहरी झिरवळ आहेत, परंतु तुकाराम मुंढेंची चर्चा ही ज्या ज्या खात्यात तुकाराम मुंढे जातात त्या त्या खात्यात तुकाराम मुंढेंची चर्चा होती। आता तुकाराम मुंढे यांनी आजवर अनेक अशा कारवाई केल्या, जिथं जिथं त्यांना पदभार मिळाला त्या त्या ठिकाणी त्यांनी कारवाई केलेली आहे। म्हणजे भ्रष्ट अधिकारी असतील किंवा 2 नंबर धंदे करणारे असतील, फसवाफसवी करणारे असतील, लपवाछपवी करणारे असतील, या सर्वांवरती कारवाई केलेल्या आहेत। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षाही जास्त प्रसिद्धी तुकाराम मुंढेंना मिळालेली आहे। आता त्या तुकाराम मुंढेंच्या 23 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये 25 बदल्या झालेल्या आहेत। आता सुद्धा त्यांची बदली होऊ शकते। बघा, त्यांनी पदभार घेतला आणि पतंजलीचा घोटाळा बाहेर काढला। अनेक गुटखा माफिया, अनेक ह्याच्यावर कारवाई केली आणि यापैकीच कुणीतरी तुकाराम मुंढेंची सुपारी दिली आणि त्यांच्या पथकावरती रात्रीचा जबरदस्त हल्ला झाला। एकानं तर सांगितलं मारगोळी पिस्तूल काढून फायरिंग केली त्या पथकावरती। तर नेमकं हे प्रकरण काय आहे, कधी घडलंय, तुकाराम मुंढेंच्या बाबतीतच असं का घडतं? म्हणजे महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये एवढा एकच अधिकारी आहे का तो सगळं काही करू शकतो? मग बाकीचे निर्लज्ज अधिकारी किंवा चाटुगिरी करणारे अधिकारी, बुट चाटणारे अधिकारी, सरकारचा फुकाट पैसा घेणारे अधिकारी, हे का सरकारचं सर्वसामान्य जनतेच्या टॅक्स मधून जो पैसा जातो फुकट का घेतात? त्यांना ह्या गोष्टी जमत नाहीत का? तर या सगळ्या गोष्टींवरती आज आपण चर्चा करणार आहोत। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा, ही सर्वांना विनंती। आणि हा संपूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे आपल्या लक्षात येईल की तुकाराम मुंढे एक धडाकेबाज अधिकारी आहे। तुकाराम मुंढेच्या पथकावरती कुणी हल्ला केला, हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल। आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती आहे की चॅनल आपण सबस्क्राईब करावा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील। आणि चला चर्चेला सुरुवात करूया। तुकाराम मुंढे यांनी FDA चा पदभार म्हणजेच अन्न भेसळ विभागाचा पदभार सचिव म्हणून हाती घेतल्यापासून त्यांची चर्चा देश पातळीवरती आहे। महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये चर्चा आहे। महाराष्ट्रात तर चर्चा होतीच होती। सर्वप्रथम त्यांनी पतंजली, जे रामदेव बाबा आहे, रामदेव बाबाच्या ज्या खोट्या जाहिराती आहेत, जे सांगितलं जातं की घी म्हणजे तूप हे शुद्ध गाईचं आहे, परंतु ते जर्शा गाईचं दूध असतं, तूप असतं। जर्शा गाईचं तूप शुद्ध जे देशी गाय का घी म्हणून सांगितलं जातं, अशा ज्या फसव्या जाहिराती आहेत, फसवी प्रकरणे आहेत रामदेव बाबाची, यावरती पहिल्यांदा कारवाई केली आणि 75 लाखाचा माल जप्त केला आणि देशभर बवाल उठला। रामदेव बाबा सुद्धा म्हटला असेल की बाबा ही कोण आहे तुकाराम मुंढे, त्यांनी माझ्या पतंजलीवरती कारवाई केली, आजपर्यंत या काही अधिकाऱ्याची कारवाई करण्याची ताकद झाली नाही, त्यांची फाटती माझं नाव ऐकलं तरी। आणि हा तुकाराम मुंढे कोण दबंग अधिकारी आहे, त्यांनी आमच्या पतंजलीवरती कारवाई केली, असं रामदेव बाबाला सुद्धा वाटलं। आणि 75 लाखाचा माल तुकाराम मुंढेंनी जप्त करून टाकला। तर जाहिरात करणाऱ्या कलाकारांना मी सांगितलं, जर खोट्या जाहिराती तुम्ही जर करत असाल तर तात्काळ बंद करायच्या, नाही तर तुमच्यावर गुन्हे दाखल करून तुम्हाला अटक करेल, म्हणजे अशी तंबीज दिली। त्याचबरोबर जे पुंडे गुटखा माफिया, लय माफिया आहेत आपल्याकडं,
त्या पेड्यामध्ये भेसळ करणारे सगळ्या गोष्टी, दुधामध्ये भेसळ, पेड्यामध्ये भेसळ, ह्या सगळ्या माफियांचा तुकाराम मुंडेंवरती राग आहे आता, की मुंडे साहेब आल्यामुळं आमचे सगळे धंदे बंद पडलेले. आता हे धंदे जर चालू करायचे असतील तर तुकाराम मुंडे यांची इथून बदली करायला पाहिजे. तुकाराम मुंडेंची हकलपट्टी केली तरच आपले धंदे चालू होते. पान टापऱ्यामधली भेसळ असेल, स्वीट होम मधली भेसळ असेल, पेड्यामध्ये टाकला जाणारा खवा त्याच्यामध्ये असलेली भेसळ असेल, दुधामधली भेसळ असेल, दुधामध्ये जे वापरले जाणारे काय पदार्थ आहेत त्याची भेसळ असेल, बघा ह्या सगळ्या भेसळी तुकाराम मुंडेंमुळं सगळी पाताळ दिंडी झाली प्रत्येकाची. तुकाराम मुंडे आल्या आल्या बऱ्याच कारवाया केल्या, 100च्या वरती आरोपींना जेलमध्ये घातले गुन्हे दाखल करून. आता देशामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 462 IAS अधिकारी, 392 IPS अधिकारी, भारतीय वन सेवेतले काय अधिकारी आहेत, पण एकाची सुद्धा ताकद नाही की या अशा गोष्टींवरती कारवाई करा. म्हणजे राज्यामध्ये जी गुन्हेगारीकरण आहे, पुढारी गुन्हेगार झाले, त्यांची पूर्व दारुडी, गंजाडी, फांजाडी ही जी आहे ती, ह्या सगळ्यांवर कारवाई करायची या काही IAS अधिकाऱ्याच्यात, IPS अधिकाऱ्याच्यात ताकद नाही. हे घाबरून बायकोच्या पदरात लपून बसणारे सगळे अधिकारी झालेले आहेत. जर ह्या सगळ्या अधिकाऱ्यांनी सक्षमपणे अशा कारवाया जर केल्या ना तर देशामध्ये, राज्यामध्येच नव्हे तर देशामध्ये सुद्धा गुन्हेगारी संपणार. देशातल्या सगळ्या अधिकाऱ्यांनी ठरवलं. फक्त आणि फक्त महाराष्ट्रातल्या जरी अधिकाऱ्यांनी ठरवलं ना, पैसे घ्यायचे नाही आणि बदलीसाठी बुट चाटायला त्या पुढाऱ्यांचं जायचं नाही, असं जर ठरवलं ना तर या देशामध्ये सगळे, या महाराष्ट्रामधले सगळे पुढारी सरळ होतील. दुपटून जर काढले या अधिकाऱ्यांनी सगळे सरळ होतील. यांचं संरक्षण काढून घेणं, जेलमध्ये टाकणं, जिथं काय दिसतंय तिथं त्यांच्यावर गुन्हे दाखल करणं, जर असं जर केलं तर सगळे सुतासारखा महाराष्ट्र सरळ होईल. परंतु अधिकारी हे घाबरट आणि नेबळट आहेत आत्ताचे. ते फक्त कमजोर माणसं जे आहेत, गोरगरीब, त्यांच्यावरती आपला रुबाब दाखवतात, धाक दाखवतात. ते कपडे पोलिस सुद्धा बघा, जो कमजोर आहे, ज्याच्याकडे पैसा नाही, जो गरीब आहे, अशा माणसावर रुबाब दाखवतात, त्याला मारहाण करतात. पण एखादा मोठा जर गावला ना तर त्याचं पाय धुवून पाणी पितात, पोलीस स्टेशन मध्ये आला तरी त्याचं पाय चाटतात. अशी परिस्थिती पोलिसांची आणि मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांची झालेली आहे. म्हणजे इथली जी व्यवस्था आहे, न्यायिक व्यवस्था असू द्या, प्रशासकीय व्यवस्था असू द्या, ही लाचार आणि रखेल बनली. त्याचं हे तुकाराम मुंडेंच्या माध्यमातून उदाहरण आहे. तुकाराम मुंडेंनी जी व्यवस्थेला जी मारलेली चपराक आहे ना, ही खरं कारण आहे त्याचं. म्हणजे एक अधिकारी सगळं काय करू शकतो, पण महाराष्ट्रातले जवळपास 392 IAS अधिकारी आहेत. म्हणजे 462 आहेत, पण त्यातले 392 आता आहेत. 392 अधिकारी काही करू शकत नाहीत किंवा IPS काही करू शकत नाहीत. तो एक तुकाराम मुंडे करू शकतो. आता तुकाराम मुंडेंच्या पथकावर सुद्धा आता हल्ले करायला लागले लोक. म्हणजे तुकाराम मुंडे कारवाई करतोय म्हणून त्यांच्यावरती हल्ले करणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. तर आता प्रकरण असं झालेलं आहे की 8 जूनला रात्री बघा, 8 जूनला रात्री 8 ते 9च्या पाठ छत्रपती संभाजीनगर म्हणजे जे औरंगाबाद आहे तिथल्या वाळूंज परिसरामध्ये रहीमपूर इथे मध्यरात्री FBI म्हणजे तुकाराम मुंडे यांच्या सांगण्यावरून रहीमपूर येथे प्रतिबंधक गुटख्यावर कारवाई करण्यात आली. म्हणजे गुटख्या कोट्यावधी रुपयाचा पकडला गेला गुटखा, आणि आयशर टेम्पो मध्ये 25 पोती गुटखा घेऊन जाणारा पान मसाला सापडला. आता गुटखा माफियांनी बघा 10 ते 12 गुंड 2-3 कार्पिओ मध्ये ओढून आले आणि गोळ्या घालायला सुरुवात केली. फरा 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 फायरिंग केलं तुकाराम मुंडे यांचं जे पथक होतं त्या पथकावरती. आता त्यातले काही जण म्हणले मार रे मार, साल्यांना मार, असं चित्रपटासारखं. अक्षरशः त्या अधिकाऱ्यांना पळ काढावं लागला पिस्तुली बघून आणि यांच्या फायरिंग बघून. गोळा घाल रे यांना, अशा आरोळ्या ठोकल्या गेल्या तिथं म्हणजे त्या अधिकाऱ्यांनी. आता महिला अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरशे यांच्या अंगावर भरधाव स्कॉर्पिओज घातली. त्यांना जीव मारून टाकण्याचा प्रयत्न केला. अधिकाऱ्यांना शिवेगाळ केली.
शिवीगाळ केली, धमकी दिली, पिस्तुलानं फायरिंग केलं आणि तो जप्त केलेला ट्रक अक्षरशः पळवूनच नेला यांनी. म्हणजे बघा, गुटखा हे जे गुटखा असेल किंवा हे जे माफिया जे आहेत, बेसळ माफिया, हे किती भयानक आहे बघा. मग ती बेसळ माफिया कुठल्या ह्याच्यात बी असू द्या, पतंजलीतला असू द्या, स्वीट मधला असू द्या, दुधामधला असू द्या, कुठलं बी असू द्या, पण हे भयानक आहे. म्हणजे माफिया जे आहे हे भयानक देश पातळीवर माफिया तयार झाल्यात, महाराष्ट्रामध्ये माफिया तयार झाल्यात आणि हे सगळं भारतीय जनता पक्षाच्या आशीर्वादानं सगळं सुरू आहे मित्रांनो. आता या हल्ल्यानंतर बघा, आरोपी गाडी घेऊन पळून गेले, सगळे पळून गेले. पुन्हा एफडीआयनं तात्काळ कारवाई केली, पोलिसांनी कारवाई केली. वाळुंज पोलिसांनी 2 मुख्य संशयित आरोपींना अटक केली, बेदम बदलून काढलं. आता बीडसह इतर राज्यात म्हणजे हे जे पळून गेले का सगळे स्कॉर्पिओवाले आलेले गुंड पुंडे सगळे, हे सगळे पळून गेले आणि त्यांची आता शोध मोहीम जोरात चालू आहे. म्हणजे त्यांना पकडायचं काम जोरदार सुरू आहे. आता तुकाराम मुंडे यांनी सुद्धा म्हटलं की बाबा, कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांवर जर हल्ला कोण करत असेल तर तो सहन केला जाणार नाही. दोषींवरती कठोरातल्या कठोर कारवाई केली जाईल असं सांगितलं गेलेलं आहे. आता मंत्री नरहरी झिरवळ यांनी मुंडेंना फ्री हँड दिलाय असं बोललं जातं, पण ते तुकाराम मुंडे हे अधिकारी कोणाचं ऐकतच नाहीत. फ्री हँड देण्याचा काही विषय येत नाही. आता मंत्री तुकाराम झिरवळ यांनी त्या महिला अधिकाऱ्याची फोनवरती विचारपूस केली, तिची प्रकृतीबाबत विचारणा केली आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की अशा गुन्हेगारांना सोडणार नाही, खपवून घेतलं जाणार नाही आणि तुकाराम मुंडे यांना फ्री हँड दिलेला आहे मी, तुम्ही कारवाई करा, हे सगळं बंद करा असं सांगितलं गेलेलं आहे, असं सांगितलंय. आता सरकारी अधिकारी कर्तव्य बजावत असताना अधिकाऱ्यांवरती जर हल्ले होत असतील तर नेमकं काय म्हणायचं बघा. आता या तुकाराम मुंडेंची बघा, एफडीआय पदी आयुक्तपदी नियुक्ती झाल्यापासून त्यांनी ज्या कारवाई केल्या 25 मे 2026 ते 31 मे पर्यंत दरम्यान राज्यभर 203 छापे घातलेले, 102 जणांना अटक केलेली आहे, तर करोडो रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. यामुळं हे सगळे बिथरून गेलेले माफिया लोक. आता नागपूरमध्ये सुद्धा 419 किलो सुगंधी तंबाखू जप्त केली, तर धुळ्यामध्ये 25 लाखापेक्षा अधिकचा माल जप्त केलेला आहे, तर ठाण्यामध्ये केमिकल्स पिकवलेले 11 लाखाचे आंबे जप्त केलेले आहेत. 37 दुकानदारांना अटक केली आहे, केमिकलनं पिकवलेले आंबे. दोषींवर कायदेशीर कारवाई. एफडीआय अधिकाऱ्याला सरकारचा संपूर्ण पाठिंबा आहे. राज्यामध्ये जी बेसळ सुरू आहे, या बेसळ मोहिमेमध्ये तुकाराम मुंडे हे एकटे नसून महाराष्ट्रातली सगळी जनता त्यांच्या पाठीशी आहे. कारण की अन्न बेसळ म्हणजे माणसांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळं महाराष्ट्रातली सगळी जनता तुकाराम मुंडेंच्या पाठीशी आहे. तुकाराम मुंडेंचं कौतुक करतात लोक, वाहवा करतात. अरे एका अधिकाऱ्याला जमतं, मग बाकीचे अधिकारी काय बांगड्या घालून बसले का, असं लोक म्हणायला लागलेले आता. म्हणजे अक्षरशः बांगड्या घालून बसलेत सगळे अधिकारी, असं लोक म्हणायला लागले. ते राव, ह्या अधिकाऱ्यांना सुद्धा काहीतरी जनाची नाही मनाची लाज वाटली पाहिजे की आपण सुद्धा अशा दबंग कारवाया केल्या पाहिजे. त्या राजकारणी पुढाऱ्यांचे आदेश धुडकावून कारवाया केल्या पाहिजेत. गुन्हेगारांना जेलात घातलं पाहिजे, गुन्हेगारांना यमसदनी पाठवलं पाहिजे, असं ह्या सगळ्या अधिकाऱ्यांना वाटलं पाहिजे. परंतु त्यांना वाटणार नाही, कारण की ते लाचार झालेले आहेत, बायका लेकर अमकं तमकं ह्याच्यामध्ये पैसा कमवण्यामध्ये. पण मात्र एकमेव धडाकेबाज अधिकारी आहे बाबा तुकाराम मुंडे, त्यांचे वाह होती सगळीकडं. तर बघा, एफडीआय पथकावरती हल्ला करणाऱ्या वरती कठोरातल्या कठोर कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. तर म्हणजे तुकाराम मुंडे यांच्या सुद्धा जीवितास सध्या तरी धोका आहे असं एकंदरीत आपल्याला दिसतं. त्यांच्यावरती सुद्धा हल्ला करायला हे काय गुन्हेगार कमी पडणार नाहीत, हेही तितकंच कराय. तर देशातलं आणि राज्यातलं अन्न भेसळीचं प्रमाण हे कमीत कमी व्हावं, बंदच व्हावं. भलेही 200 रुपये लिटर दूध झालं तरी चालेल, परंतु भेसळ नको आहे.
असंच सगळ्यांना वाटतंय मित्रांनो. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी 24 मराठी, इंदापूर, पुणे.